तर बाई आज एका पोरीने दर्शनला नाही म्हणल्यावर दर्शनाचं डायरेक्ट विहिरीमध्ये सुरी टाकली होती. पण तुम्ही काय म्हणून पाहू नका, मी सगळं तुम्हाला पहिले पण सांगतो. तर काय म्हणता पोट्टे, आपण सकाळी सकाळी निघलो बा वावरासाठी, कारण वावरातून गाडी घरी आणायची होती आणि जात होतं आपल्याला कळमले. घरी आल्याबरोबर रपकन तयारी केली, निघलो मग कळमजासाठी. आज तर काही कॉलेजला गेलतो नाही. तर आज कारण म्हणजे मयूरांनी सायकल ते कॉलेजले, आज काही मी कॉलेजला गेलतो नाही. आणि मग त्यांनी म्हणे डायरेक्ट मी कळमले भेटतो म्हणे. आलो कळमामध्ये, तिथून आलो इकडे रासा रोडवर. त्याला एक कॉल फिरवला, त्याने झाले प्रकट जागेवर. म्हणलं झालं असं तुमचं, तर चला टायपिंगला. आलो टायपिंग मध्ये आणि इकडे कॅमेरा करतो, लेखायचे मस्त मोबाईल खिचाडत होते घरचे, मस्त एवढे आंघोळीने पाठवते. आणि मग यांनी मोबाईल खिचाडते राजा इथे येऊन. पण जाऊ द्या काय करता. आणि मग 1 घंटा टायपिंग करून आलो इकडे रोडवर, आणि तिथून आलो इकडे मेन रोडवर आणि निघलो मग आम्ही घराकडे जाण्यासाठी. घरी आल्यावर आपल्या गाडीला चाबी लावली आणि निघलो मग आपल्या ठेशरच्या वारासाठी. आलो ठेशरच्या वारामध्ये, तिथं काही वेळ टाइमपास केला, गाडी दिली तिथं ठेवून आणि निघलो मग पहिले पहिले घराकडे जाण्यासाठी. काय करतं राजा, आपल्याला गाडीचं काम असलं गाडीसाठी पहिले पहिले वावरामध्ये यायला लागते राजा. आणि मग घरी आल्याबरोबर गुगू आला 3-4 वाजता. मला तर वाटलं त्याला त्यांच्या घरच्यानं तर घराच्या बाहेरच खेळून त्याला काय का, पण तसं नाही झालं. तो तर पेशल माझ्या घरी पाणी प्यायला आलता. आणि मग त्यानं पाणी असं पिलं का भक 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 बंद, 1-2 लिटर पाणी पिऊनच टाकलं. पण जाऊ द्या, आपण आता एक पुण्याचं काम झालं गुगल पाणी पाजून. आणि मग 5 वाजता आलो गावातल्या मुंगसाजी मंदिरापाच्या विहिरीपाशी. आणि मग तिथं खाली रांगून पाहिजे, तिथं दर्शन उतरून राहिला होता. त्याला म्हणलं खाली उतरून राहिल्यावर म्हणलं तो मोठीला जरासं काहीतरी झालं म्हणे, ते काढायचं आहे म्हणे त्यातला कचरा. उतरला पाहिजे तो विहिरीमध्ये. तर पोट्ट्यो, तुम्हाला जर कोण्या विहिरीमधल्या मोटरीचा कचरा काढायचा असेल तर या दर्शन भाऊला सांगू शकता. तर चला तर पोट्ट्यो, आजच्यासाठी एवढंच होतं. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. आता जातो आम्ही घरी.